हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। सो गाईज, आपण आपल्या चॅनलवर मराठी भाषेतून गार्डनिंग रिलेटेडचे नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तसेच नवनवीन होम रेमेडीज देखील शेअर करत असते। मंडळी, नर्सरीमधून झाड आणून लावण्यात मजा तर आहेच, पण स्वतः अगदी बियांपासून झाड तयार करण्याचा जो एक आनंद असतो तो वेगळाच असतो। बी पासून रोपे तयार करण्याची जी प्रत्येक टप्पा असतो तो आपण स्वतः अनुभवताना निसर्गाशी एक वेगळीच कलाकृती आपल्याला बघायला मिळत असते। पण हा प्रत्येक टप्पा प्रत्येक वेळी यशस्वी होईलच असे देखील सांगता येत नाही, पण मात्र आपण जर काही विशेष पद्धती वापरून हा टप्पा पार केला तर यशाची शक्यता देखील नक्कीच आपली वाढत असते। सो गाईज, या ठिकाणी मी मिशोवरून ज्या सीड्स ऑर्डर केलेल्या होत्या आणि त्या ग्रो केलेल्या होत्या, सो त्याचा रिझल्ट हा मी तुमच्याशी आज शेअर करत आहे। लास्ट टाइम मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला होता की मिशोवरून मी 69 रुपयाला 25 और 35 टाइप्सचे जे सीड्स ऑर्डर केलेले होते ते ग्रो करायला ठेवलेले होते आणि त्यातलं एकही सीड्स जे होतं माझं फेल गेलेलं नव्हतं। 4 प्रकारे वेगवेगळे जे सीड्स ग्रो करायला ठेवलेले होते ते छान प्रकारे या ठिकाणी ग्रो झालेले होते। सो आज आपण सीडलिंग्सचे ट्रान्सप्लांटिंग करून घेणार आहोत। सो गाईज, या ठिकाणी मी झिनिया, डेहिला, डॅन्थस, डेसी, त्यानंतर झेंडू असे जे सीड्स आपण ग्रो केलेले होते त्यांचं मला या ठिकाणी ट्रान्सप्लांट करून घ्यायचे होते। जे झिनिया आणि डेहिला होतं ते खूप छान आणि खूप फास्ट प्रकारे ग्रो झालेलं होतं, फक्त जे डॅन्थस होतं आणि एक डेसी होतं त्यांची जी वाढ होती ती अगदी स्लोली चाललेली होती। जर तुम्हाला मिशोवरून सीड्स ऑर्डर करायच्या असतील सो तुम्ही आपला या आधीचा व्हिडिओ नक्की बघा, त्याने तुम्हाला देखील नक्की हेल्प होईल। सो गाईस, या ठिकाणी मी ह्या ज्या सीड्स होत्या ह्या अशा प्रकारे डिस्पोजल कंटेनरमध्ये ग्रो करून घेतलेल्या होत्या आणि त्या छान प्रकारे ग्रो देखील झालेल्या होत्या। आता वेळ झाली होती त्यांना ट्रान्सप्लांट करून घ्यायची, म्हणजेच यांना कुंडीत लावून घ्यायची। काही रोपे हे अतिशय नाजूक असतात, पण या नाजूक रोपांना देखील योग्य प्रकारे जर आपण ट्रान्सप्लांट केलं तर त्याने ही रोपांची जी मुळं असतात ती देखील डॅमेज होत नाही आणि त्या योग्य प्रकारे देखील वाढत असतात। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे ट्रान्सप्लांट करताना कुठल्या प्रकारच्या काळजी घ्यायला पाहिजे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। मंडळी, तर आज थोडक्यात काय, आपण एक रोप हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणार आहोत। यालाच प्रत्यारोपण देखील असे म्हणत असतात। आता सीड्स ग्रो करून काही आठवड्यांनंतर या रोपांची योग्य वाढ आणि यांच्या योग्य विकासासाठी यांना आपल्याला मुख्य जागेवर लावायचे आहेत, जेणेकरून या रोपांना पुरेसे पाणी तसेच पोषक द्रव्ये आणि सूर्यप्रकाश व्यवस्थित प्रकारे मिळू शकेल। सो या ठिकाणी मी सुरुवातीला पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलेलं होतं। पॉटिंग मिक्सचर म्हणजेच काय, त्यामध्ये मी कोकोपीट, वाळू, कंपोस्ट आणि माती या सगळ्यांपासून हे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं आणि त्यांच्या सर्वांचं योग्य प्रमाण घेऊन त्याने कुंडी भरून घेतलेली होती। सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की ही जी रोपं होती ना ही खूप अगदी नाजूक होती, त्यांना एक एक रोप त्यातून काढून कुंडीत लावणं खूप कठीण होतं। म्हणून मी काय केलं की डिस्पोजेबल ट्रे म्हणून त्यांना ॲज इट इज काढलं आणि तशाच्या तशी जी माती भरलेली आपली कुंडी होती त्यामध्ये तसंच ठेवून दिलेलं। ज्यावेळेस आपण प्लांट्स हे रिपोर्टिंग करत असतो त्यावेळेस मात्र कुंडीला ड्रेनेज होल आहे की नाही हे मात्र नक्की चेक करा। ड्रेनेज होल नसेल तर ते ड्रेनेज होल करायला विसरू नका। ड्रेनेज होलवर दगड किंवा एखादा कॉटनचा कपड्याचा तुकडा ठेवायचा, ज्याने माती वाहून जाणार नाही किंवा ड्रेनेज होल जो आहे तो स्टक होणार नाही। मातीमध्ये जर मोठे मोठे खडे असतील ते देखील काढून घ्यायचे। रोपांच्या आकाराने नेहमी कुंडीचा आकार हा दुप्पट ठेवायला हवा। आता अगदी अलगद हाताने आपण रोप हे घ्यायचे आणि मातीसह ते कुंडीमध्ये लावायचे। सुरुवातीला जे डिस्पोजेबल कंटेनर असतात किंवा जे प्लास्टिक कंटेनर किंवा जे पेपर कप असतात त्यामध्ये जर आपण सीड्स ग्रो केलेल्या असतात तर सुरुवातीला माती ही कडेने हलकी करून घ्यायची आणि त्यानंतर त्यांना आपण अशा प्रकारे ज्या कुंड्या आपण रेडी करून ठेवत असतो त्यामध्ये हलक्या हाताने खोल खड्डा करायचा आणि त्यामध्ये मधोमध एक खड्डा केल्यानंतर त्यात हे रोप व्यवस्थित प्रकारे बसवून घ्यायचे। त्यानंतर आजूबाजूने यामध्ये माती टाकून घ्यायची। कुंडी कधीही काठोकाठ आपण भरून ठेवायची नाही।
2 ते 3 बोटांनी जागा रिकामी राहील एवढी मात्र कुंडी आपली खाली असायला हवी। जी रोपे अगदी छोटी होती त्यांना मी डायरेक्टच डिस्पोजेबल कंटेनरमधून काढून जसंच तसं त्या ठिकाणी ठेवून घेतलेलं होतं, ज्याने यांच्या मुळांना धक्का पोचणार नाही, तसंच यांची मुळे देखील डॅमेज होणार नाही। त्यानंतर रोपे लावल्यानंतर त्यांना अगदी थोडे पाणी आपल्याला घालायचे आहे, जास्त पाणी यांना टाकू नये। नुकतेच लावलेले रोप हे अगदी कडक उन्हात देखील ठेवू नये। सुरुवातीला 2 ते 3 दिवस त्यांना अगदी कमी ऊन लागेल अशा जागेत आपल्याला ठेवायचे आहेत। रोपांची रोज काळजी घ्यायला हवी, त्यावर अजिबात दुर्लक्ष करू नका। ज्या ठिकाणी यांना भरपूर हवा लागेल किंवा कडक ऊन लागेल आणि पाण्याचा वापर देखील अगदी बेताचा यांना ठेवायचा आहे, जेणेकरून यांची वाढ एखाद्या लहान बाळाची कशी आपण काळजी घेत असतो तशा प्रकारे ह्या छोट्या रोपांची आपल्याला काळजी घ्यायची असते। या ठिकाणी मी झेंडू, डॅन्थस, डेहिला, झिनिया सर्व रोपांचं रिपॉटिंग करून घेतलेलं होतं। त्यानंतर मी या ठिकाणी जे ओनियन लिक्विड फर्टिलायझर मी या ठिकाणी तयार करायला घेतलेलं होतं आणि या फर्टिलायझरचा त्या दिवशी सेकंड डे होता। सो या ठिकाणी मी जे लिक्विड फर्टिलायझर होतं ते अशा प्रकारच्या सीड्सला देऊन घेत होती, म्हणजे जी अगदी छोटी आणि नाजूक अशी रोपं असतात किंवा सीडलिंग्स असतात त्यासाठी जे ओनियन लिक्विड फर्टिलायझर असतं ते एक प्रकारे टॉनिकचंच काम करत असतं। सो या ओनियन लिक्विड फर्टिलायझरचा देखील आपल्या चॅनलला इन डिटेल व्हिडिओ आहे, सो तुम्ही नक्की चेकआउट करा। आणि अशा प्रकारची जी छोटी छोटी रोपं असतात त्यांना जर आपण असे होममेड फर्टिलायझर दिले सो याची जी ग्रोथ होत असते ती खूप छान प्रकारे होत असते। बाहेरचे केमिकल फर्टिलायझर हे यांसाठी म्हणजे नाजूक असल्यामुळे त्यांना ते खूप जड जात असतात। सो अशा प्रकारचे होममेड फर्टिलायझर दिले तर यांची जी ग्रोथ असते ती खूप छान प्रकारे होत असते। सो गाईज अशा प्रकारे माझे 4 ते 5 प्रकारचे जे सीड्स पासून मी रोपं तयार केलेली होती त्यांना रिपोर्टिंग देखील करून झालेलं होतं। आणि हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी क्लिप आहे जवळपास 4 ते 8 दिवसांनंतरची आहे। प्रत्येक कुंडीमध्ये मी या ठिकाणी अशा प्रकारे त्यांची नेमची स्ट्रिप लावून घेतलेली होती की जेणेकरून माझं देखील लक्षात राहील की कुठल्या कुंडीत कुठल्या प्रकारचं रोप लावलेलं होतं। सो या ठिकाणी हे जे रोपं होते हे डॅन्थसची होती, जी आपण अगदीच कंटेनरमधून काढलेली होती आणि ॲज इट इज ठेवलेली होती। सो तुम्ही पाहू शकतात की ते किती छान प्रकारे या ठिकाणी ग्रो झालेली होती। सो गाईज अशा प्रकारे हा आपला जो सेकंड व्हिडिओ होता की मिशोवरून मी ज्या सीड्स ऑर्डर केलेल्या होत्या त्या कुठल्याही प्रकारच्या फेक नव्हत्या, त्यांनी खूप छान प्रकारे काम केलेलं होतं। आणि यानंतर मी अजून एक या रिगार्डिंगचा व्हिडिओ शेअर करेल की ज्यामध्ये या रोपांना कशा प्रकारची कुठल्या रंगाची फुलं आलेली आहेत किंवा यांना फुलं येतात की नाही ते देखील मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे। सो स्टे ट्यून। सो गाईज तुम्ही देखील अशा प्रकारे सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करून तुमच्या इथं असलेल्या रोपांचं अशा प्रकारे रिपोर्टिंग करा। त्यांच्या मुळांना कुठल्याही प्रकारचा मुळांना इजा होणार नाही किंवा मुळे हे डॅमेज होणार नाही एवढी मात्र नक्की काळजी घ्या आणि अगदी इझिली तुम्ही छान प्रकारे रोपांना रिपोर्टिंग करू शकतात। हे बघू शकतात त्यानंतर रिपोर्टिंग केल्यानंतरचा 2 ते 4 दिवसातला हा व्ह्यू आहे की रोपांची वाढ ही किती छान प्रकारे झालेली आहे। या ठिकाणी मी जवळपास 15 दिवसानंतरचा हा व्ह्यू तुमच्याशी शेअर करत आहे। सो गाईज अशा प्रकारे खूप सुंदर ही रोपं वाढ होत होती आणि यांची मुळं देखील छान राहिलेली होती। यातलं एकही रोप माझं फेल गेलेलं नव्हतं। यानंतर मी तुमच्याशी यांच्यावर येणाऱ्या फुलांचा देखील व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे, सो नक्की चॅनलला स्टे करून राहा। त्यानंतर आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्रिप्शन हे अगदीच फ्री आहे, त्यासोबत बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, कारण की जेही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही, कारण की मी असेच गार्डनिंग रिलेटेडचे नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते। सो गाईज कमेंट करायला कंटाळा करू नका, व्हिडिओला लाईक करायला देखील कंटाळा करू नका। व्हिडिओला एक लाईक, कमेंट आणि चॅनल तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांना गार्डनिंगची आवड आहे, सो त्यांना देखील थोडीफार हेल्प नक्कीच होईल। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र सर्वांना बाय।